मी 4 जुलै 2025 रोजी अहमदपूर मंत्रालयाकडे शेतकऱ्याच्या विविध मागण्या घेऊन गेलो। त्या ठिकाणी पायी प्रवास खांद्यावर नांगर घेऊन पोहोचल्यानंतर सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने आमची दखल घेतली नाही, पण सचिव स्तरावर मीटिंगा झाल्या, बैठका झाल्या आणि त्या अनुषंगाने आम्हाला वाटलं आमचे प्रश्न सुटतील। पण आज मी पायी जाऊन मंत्रालयात जाऊन परत येऊन सुद्धा आज 14 दिवस उलटलेले आहेत। तरी या सरकारमधील लोकांकडून, मंत्र्यांकडून याबाबत कर्जमाफी, त्याच्यानंतर भावांतर योजना, अनुदान, या सगळ्या गोष्टी ज्या विविध मागण्या मी पुढे ठेवल्या होत्या त्या मागण्यावर अद्याप विचार होत नसल्याने मी आज परचंडा येथे रोकडोबा पाटी येथून रोकडोबा महाराजाला पायी दंडवत घालत खांद्यावर नांगर घेऊन साकडं घातलं की बाबा या सरकारला सद्बुद्धी दे। आणि त्यानंतर मी मुंडन केलं। मुंडन करण्याचं कारण मी ज्यावेळेस मंत्रालयाकडे गेलो त्यावेळेस मी सरकार मायबापकडे काही मागण्या घेऊन गेलो होतो। हे सरकार माझं मायबाप आहे असं वाटायला लागलं होतं, पण या सरकारनं अद्याप माझ्या कोणत्याही मागण्यावर विचार न केल्यामुळे मी आज सरकार मायबाप नेलं म्हणून मुंडन केलेलं आहे। आणि याबरोबरच जलसमाधी आंदोलन होतं, पण पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून जलसमाधी आंदोलन मी रद्द केलेलं आहे आणि यापुढे वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करणार आहे। तसेच दिल्लीकडे हिवाळी अधिवेशनाला मी शेतकरी आत्महत्या आणि त्याच्या पुत्राची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकरी आत्महत्यावर उपाययोजना करण्याची विनंती करणार आहे।